नमस्कार मित्रांनो, मी राजू घाटगे. राजूची प्रवास कथा अर्थात राजू ट्रॅव्हल टेल्स या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. मित्रांनो, मी कैलाश मानसरोवर यात्रेला जात असून याबाबतची माहिती आपणाला देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. धन्यवाद. हर हर महादेव. मित्रांनो, ही एक मध्यम स्वरूपाची मी बॅग घेतलेली आहे. त्याचप्रमाणे ह्या चांगल्या प्रतीचे शूज घेतलेला आहे. कैलाश मानसरोवर यात्रा ही हिमालयात असून तेथे थंडी असल्याने मी 10 ते 12 जोड्या गरम कपड्याच्या घेतलेल्या आहे. गरम पाणी पिण्यासाठी हा थर्मास घेतलेला आहे. त्याचप्रमाणे एक बॅटरी घेतलेली आहे. गरम सॉक्स, हातमोजे, कानटोपी व मास्क घेतलेला आहे. तसेच पॉवर बँक, मोबाईल चार्जर व युनिव्हर्सल ॲडॅप्टर घेतलेला आहे. स्वतःचे टेम्परेचर पाहण्यासाठी हे एक वॉच घेतलेलं आहे आणि या सर्व वस्तू ठेवण्यासाठी एक छोटी बॅग घेतलेली आहे. चला तर मित्रांनो, जाऊया कैलाश मानसरोवर यात्रेला. हर हर महादेव. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हा फोटो पाहू शकता. नमस्कार मित्रांनो, मी राजू घाटगे. राजूची प्रवास कथा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आज मी कैलाश मानसरोवर यात्रेला जात असून आज माझ्या यात्रेचा पहिला दिवस आहे. शंकराचे निवासस्थान असलेल्या कैलाश पर्वताला मी जात आहे. आता मी एअरपोर्टला पोहोचलेला आहे. या ठिकाणी मला जे घेऊन जाणारी जी टीम आहे ती माझ्यासोबत आहेत. मैत्री ग्रुप, महेश सर हे मैत्री ग्रुपचे ओनर आहेत. नमस्कार. आणि ही ट्रिप यांनी आयोजित केलेली आहे आणि त्यांचे खूप खूप धन्यवाद मी मानत आहे. धन्यवाद. तर अशा प्रकारे मी यात्रेला चाललेला आहे. कैलाश मानसरोवर यात्रेचा आज पहिला दिवस आहे व त्याकरता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबई या ठिकाणी आलेलो आहे. माझ्याबरोबर अनेक मंडळी आहेत, ती कैलाश मानसरोवरला आलेले आहेत. या ठिकाणी आम्ही सर्वजण लॉबीमध्ये बसलेलो आहे. हे सर्व यात्रू कैलाश मानसरोवर आले आहेत, माझ्यावर येत आहेत. कसं वाटतंय? मस्त वाटतंय ना? हा, काय सेवा लागली तर सांगा. बर. हॅलो. हे सर्व यात्रेकरू कैलाश मानसरोवरला चाललेले आहेत. जय भोले, जय भोले, हर हर महादेव. नमस्कार नमस्कार नमस्कार. हे सर्व यात्रेकरू आहेत. हे सर्व कैलाश मानसरोवरला येत आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार नमस्कार. सर्वांनी इकडे हात द्या जरा मला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो. आणि याप्रमाणे हे सर्व यात्रेकरू कैलाश मानसरोवरला चाललेले आहेत. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन. हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, त्रिभुवनदास एअरपोर्ट काठमांडू या ठिकाणी मी आता पोचलेलो आहे. काठमांडू ही नेपाळची राजधानी आहे. तसेच काठमांडूला मंदिराचे शहर म्हणून ओळखले जाते. चला तर मग निघूया पुढील प्रवासाला. हर हर बोले. नमस्कार. याप्रमाणे या ठिकाणी आमचं याप्रमाणे स्वागत केलेलं आहे. नमः शिवाय. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. या ठिकाणी शाल आणि रुद्राक्षाची माळ घालून आमचं स्वागत केलेलं आहे. कारण की आम्ही कैलाश मानसरोवरला जातो आहे, त्याप्रमाणे आमचं स्वागत केलेलं आहे. त्रिभुवनदास एअरपोर्ट या ठिकाणी आम्ही आहोत आणि ही बस आहे.
ही आम्हाला घेऊन जाणार आहे. तसेच तुम्ही पाहू शकता याप्रमाणे सर्व यात्रेकरूचे स्वागत केलेले आहे. आत्ता आम्ही हॉटेलला पोचलेलो आहे. हॉटेल क्राउन इम्पिरियल या ठिकाणी आमचे वास्तव्य आहे. या ठिकाणीही आमचे टीका लावून स्वागत केलेले आहे. याप्रमाणे कैलास मानसरोवर यात्रेला जाणारे सर्व यात्रेकरू हॉटेलच्या लॉनमध्ये बसलेले आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती खुशी दिसून येत आहे. मैत्री ग्रुपचे श्रीमान महेश शर्हे या ठिकाणी सर्वांना रूमच्या चाव्या देण्याचे काम करीत आहेत. नेपाळची राजधानी काठमांडू हे काठमांडू शहर असून आमच्या हॉटेलमधून हा सीन घेण्यात आलेला आहे. याच हॉटेलमध्ये 905 या रूममध्ये आम्ही 2 दिवस वास्तव्य करणार असून रूमच्या उजव्या बाजूला टॉयलेट व बाथरूम आहे. याप्रमाणे ही रचना आहे. या रूममध्ये मी व माझे पार्टनर मालुसरे राहणार असून 2 सिंगल बेड या ठिकाणी दिसून येत आहेत. याप्रमाणे रूमची रचना केलेली आहे. नमस्कार मित्रांनो, कैलास मानसरोवर यात्रेचा दुसरा दिवस असून आम्ही काठमांडू येथे आहेत. आज आम्ही पवित्र अशा पशुपतीनाथ मंदिराचे दर्शन घेणार आहोत. त्याचप्रमाणे बुद्ध नीलकंठ विष्णू मंदिराचे दर्शन घेणार. तत्पूर्वी बघूया काय नाश्त्याची सोय केली आहे. चला तर बघूया नाश्ता कसा आहे. धन्यवाद. याप्रमाणे कैलास मानसरोवरला येणारे यात्रेकरू या ठिकाणी नाश्ता करता बसलेले आहेत. हे पहा, नाश्त्यामध्ये ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, पल्सेस तसेच सॅलड ठेवलेले असून त्याच्यासमोर डोनट, केक्स, मफिन व ब्रेड बटर ठेवलेले आहे. त्यानंतर कॉर्नफ्लेक्स, ओट्स व चाकोस, ज्यूस, टी, कॉफी ठेवलेली आहे. हे तुम्ही बघू शकता. तसेच पॅनकेक, सूप, ग्रिल पोटॅटो, वडे, मशरूम फ्राय, नूडल्स, खीर व ताक याप्रमाणे नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आज आम्ही काठमांडूमधील प्रसिद्ध अशा पशुपतीनाथ मंदिर व बुद्धा नीलकंठ विष्णू मंदिराचे दर्शन घेणार आहोत. नुकतेच आमची गाडी आलेली आहे. तर चला तर निघूया
काठमांडूमधील सुप्रसिद्ध स्थळांना भेटी देण्यासाठी. आत्ता आम्ही काठमांडू शहरातील सुप्रसिद्ध असे बुद्धा नीलकंठ मंदिर येथे आलो आहे. शेकडो वर्षापूर्वी बुद्धा नीलकंठ विष्णूची मूर्ती ही एका शेतकऱ्याला त्याच्या शेतात सापडली होती. कालांतराने त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला व त्याची येथे स्थापना करण्यात आली अशी कथा असल्याचे समजले आहे. बुद्धा नीलकंठ विष्णू मंदिराचे दर्शन करून आम्ही पशुपतीनाथ मंदिराकडे जाणार आहोत. आत्ता आम्ही जगप्रसिद्ध अशा पशुपतीनाथ मंदिराच्या परिसरात आलो आहे. पशुपतीनाथ ही चारमुखी शिवलिंग असून पशुचा अवतार असल्याचे बोलले जाते. आम्ही सर्व यात्रेकरू हे कैलास मानसरोवर यात्रेला जात असून आमची यात्रा पूर्णपणे कोणतीही बाधा न येता पार पडू दे असा संकल्प केला व दर्शन घेतले. मंदिराच्या आतमधील व्हिडिओ काढण्यास मनाई असल्याने मी शूटिंग करू शकलो नाही. त्यानंतर जेवण करण्यासाठी आम्ही हॉटेलकडे रवाना झालो. नमस्कार मित्रांनो, मी राजू गाडगे. कैलास मानसरोवर यात्रेचा आज आमचा तिसरा दिवस असून आज आम्ही काठमांडू ते तिमोरी असा प्रवास करणार आहे. पाठीमागे असलेली गाडी ही आमच्याबरोबर असणार आहे. आमच्या बॅगा वगैरे शेर्पा लोक लोड करीत आहेत. तर चला तर निघूया पुढील प्रवासाला. हर हर महादेव. तुम्ही पाहू शकता या बागांना नंबर देण्यात आले असून ग्रुपप्रमाणे त्या बसमध्ये लोड करण्यात येत आहेत. त्यानंतर पुढील प्रवासाकरता आम्ही निघत आहोत. आता आम्ही काठमांडूवरून त्रिशूल या गावात आलेलो आहे आणि त्रिशूलीमध्ये जिम्बो या हॉटेलमध्ये आमची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. मित्रांनो, जेवणाचे व्हिडिओ टाकण्याचा उद्देश हाच होता की मैत्री ग्रुपने चांगल्या प्रतीचे जेवण सर्वांना दिलेले आहे. आमच्यासाठी हा मेनू ठेवलेला आहे. डाळ, भात, भाजी, ही हिरवी भाजी आहे. याप्रमाणे या ठिकाणी मेनू ठेवलेला आहे. महेश आणि स्वप्नील सर या ठिकाणी जेवण घेत आहेत. यस सर, याप्रमाणे हा मेनू ठेवलेला आहे. यात्रेकरू जेवण घेत आहेत. तर चला मी पण जेवायला घेतो. जेवण झाल्यानंतर आता आम्ही पुढील प्रवासाला निघालेलो आहोत. सकाळी 9 वाजता आम्ही काठमांडू येथून निघालो होतो. 127 किलोमीटरचा खडतर असा डोंगराळ प्रवास करून आम्ही तिमोरी या ठिकाणी पोचलेलो आहे. तिमोरी या ठिकाणी आमचं सार्थंग या हॉटेलमध्ये वास्तव्य आहे. पूर्ण दिवस आमचा आजचा प्रवासामध्ये गेलेला आहे. तिमोरी
येथील वातावरण अतिशय थंड आणि एकदम मनमोहक आहे. टिमुरे हे गाव डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे. हे प्रकार या चारी बाजून असे डोंगर आहे. या ठिकाणी आम्ही आज पोचलेलो आहे. यात्रेचा तिसरा दिवस असून सार्थंग हॉटेल या ठिकाणी आज आमचे वास्तव्य आहे. हर हर महादेव. मित्रांनो, आज कैलास मानसरोवर यात्रेचा चौथा दिवस आहे. सध्या मी टिमुरे येथे आहे. सकाळचे 6 वाजलेले आहेत. आता इथून आम्ही चायना बॉर्डर केरुंगला जाणार आहे. आता टिमुरेहून आम्ही चायना बॉर्डरला पोचलेलो आहे. याप्रमाणे सर्व लोक असे उभे आहेत. या ठिकाणी आमचं इमिग्रेशन पासपोर्ट सर्व चेकिंग होणार आहे. याप्रमाणे आम्ही या ठिकाणी लाईन लावलेली आहे. ही चायना आणि नेपाळची बॉर्डर आहे. आता आम्ही चायना बॉर्डरमध्ये क्रॉस केलेला आहे. नुकतंच इमिग्रेशन झालेलं आहे आणि इमिग्रेशन आतमध्ये देखावा याप्रमाणे आहे. सर्व लोक चायना ऑफिसमध्ये आमचं इमिग्रेशन पासपोर्ट सर्व चेकिंग झाल्यानंतर या ठिकाणी असे 2 टेम्पो करण्यात आले आहेत. एका टेम्पोमध्ये आमच्या सर्व बॅगा लोड करण्यात आल्या असून दुसऱ्या टेम्पोमध्ये सर्व खाण्याचे सामान लोड करण्यात येत आहे. तसेच आता आम्ही या बसमधून पुढील प्रवास करणार आहोत. हे आमच्या गाडीचे ड्रायव्हर आहेत. याप्रमाणे आम्ही आता चायनाच्या हद्दीमध्ये केरुंगला प्रस्थान करीत आहोत. हे चीनमधील केरुंग शहर आहे. केरुंग शहरामधील पिलिग्रिम इन या हॉटेलमध्ये आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. हे शहर फारच सुंदर दिसत आहे. येथील वातावरण खूप छान आहे. याप्रमाणे हा आमच्या हॉटेलसमोर हा व्ह्यू आहे. पॅसेंजर आमचे एक एक उतरून हॉटेलमध्ये जात आहेत. चला तर बघूया हॉटेलमधील आतील व्यवस्था कशी काय आहे ते. पिलिग्रिम हॉटेल्स केरुंग. महेश सर चाललेत पुढे. त्याच्या पाठोपाठ मी पण येत आहे. हे चायनाचे लोक आहेत. हे या ठिकाणी चायनाची करन्सी देण्यासाठी थांबलेले आहेत. या ठिकाणी आमची जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बुफे लावण्यात आलेला आहे. पिलग्रिम हॉटेलमध्ये आम्हाला याप्रमाणे रूम अलॉट करण्यात आलेला आहे. हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, मी राजू गाडगे. सध्या मी केरुंग येथे आहे. आज आमच्या यात्रेचा 5वा दिवस असून हॉटेल पिलिग्रिम इन येथे आम्ही वास्तव्य केलेलं आहे. केरुंग शहराचे हे दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे.
मित्रांनो, ही पकबा मॉनेस्ट्री 1000 वर्ष जुनी असून सॉन्गस्टीन गेनपो या राजाने त्याची नेपाळी पत्नी प्रिन्सेस बुक्ती हिच्यासाठी बांधली होती. मित्रांनो, केरुंगमधील हॉटेल पिलग्रिम इन येथे वास्तव्य करून आता आम्ही सागाच्या दिशेने रवाना होत आहे. केरुंग ते सागा हे 240 किलोमीटरचं अंतर असून समोर आमची बस लागलेली आहे. या बसमधून आम्ही सागाला रवाना होणार आहोत. चला तर बघूया सागाचा प्रवास कसा काय आहे ते. हर हर महादेव. धन्यवाद. मंगल मूर्ति वीर मामा की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. गवरदे हर विठ्ठल तुकाराम. जय जय शिवाजी. जय भवानी. जय. सध्या आम्ही केरुंग शहराच्या बाहेर पडत असून हा रस्ता खूपच सुंदर दिसत आहे. दोन्ही बाजूला आकर्षक झाडे दिसून येत आहेत. शायरी वॉटरफॉल या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात फोटो काढण्यासाठी गर्दी असते. अतिशय उंचावरून या ठिकाणी पाणी पडत असलेले दिसत आहे. नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव. सकाळचे 10 वाजलेले आहेत. मी सागा या शहरात आहे. लांबुंग आग्रे हॉटेल तिबेट या ठिकाणी आमचे वास्तव्य आहे. सकाळचे 10-10:30 वाजलेले आहेत. हे सागा शहरातील रस्ते पहा. अतिशय सुंदर आणि स्वच्छ असं या ठिकाणचं वातावरण आहे. अतिशय थंडी आहे. वातावरण खूपच मनाला शोभेल असं आहे. मित्रांनो, सागामध्ये आमचे वास्तव्य 2 दिवसाचे होते. सागामध्ये 2 दिवस राहण्याचे कारण म्हणजे वातावरणाशी सूट होण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही 2 दिवस मुक्काम केला होता. आणि यानंतर आता आम्ही सागाहून मानसरोवरच्या दिशेने रवाना होत आहोत. हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, आज आमचा कैलास मानसरोवर यात्रेचा 7वा दिवस असून
आम्ही कैलास मानसरोवरच्या एकदम जवळ पोचलेलो आहे। या ठिकाणी आमची गाडी जेवणासाठी थांबलेली आहे। येथील वातावरण खूपच छान आहे, थंडगार वातावरण आहे। चारी बाजूने हे असे डोंगर पसरलेले आहेत। मनाला मोहक असं वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे। खूप छान वाटतंय। मला असं वाटलं नव्हतं की मी कधी कैलास मानसरोवर यात्रेची यात्रा करेन म्हणून। अतिशय सुंदर असं हे वातावरण आहे। या ठिकाणी आम्ही जेवायला थांबलेलो आहे। थोड्याच वेळात आम्ही कैलास मानसरोवरकडे प्रस्थान करणार आहोत। अतिशय सुंदर असं वातावरण आहे। या ठिकाणी भोले बाबाचा मंत्र या ठिकाणी लावलेला आहे। अतिशय सुंदर असं मनाला इतकं मनमोहक वातावरण आहे ही कल्पना करू शकत नाही। चला तर मग निघूया कैलास मानसरोवराकडे। हर हर महादेव, जय भोले की। हर हर महादेव। आज कैलास मानसरोवर यात्रेचा 7वा दिवस असून माझ्या पाठीमागे आहे ते पवित्र असे एकमेव कैलास मानसरोवर आहे। येथे नुकतेच मी स्नान केलेलं आहे आणि हे पहा येथील हे दृश्य कसं आहे ते। माझ्या पाठीमागे पवित्र व एकमेव असा कैलास पर्वत दिसत आहे। ज्या क्षणाची मी अत्यंत मनोभावे वाट पाहत होतो तो दिवस आज आलेला आहे। आज मी कैलास मानसरोवर सरोवरात स्नान करून तेथूनच पवित्र अशा कैलास पर्वताचे दर्शन घेतलेलं आहे। हर हर महादेव मित्रांनो, मनाला अतिशय आनंद होत आहे की आयुष्यात येऊन मी काहीतरी केलं असं मला वाटत आहे। एक कैलास पर्वत असून खाली कैलास मानसरोवर आहे आणि शंकराचा भक्त म्हणून ओळखला जाणारा हा गोरला मानदत्ता पर्वत आहे। आता आम्ही सागावरून दार्जिन येथे पोचलो आहे। हे दार्जिन शहराचे दृश्य असून दार्जिन मधील शानशुई हॉटेल येथे आम्ही वास्तव्य करणार आहोत। शानशुई हॉटेलमधील 228 नंबरचा रूम आम्हाला देण्यात असून रूम मधील ही अंतररचना याप्रमाणे आहे। हर हर महादेव। नमस्कार मित्रांनो, कैलास मानसरोवर यात्रेचा आमचा 9वा दिवस आहे। आत्ता आम्ही दार्जिन येथे आहोत। माझ्या पाठीमागे पाहाल तर तुम्हाला कैलास पर्वत दिसून येईल।
या ठिकाणी शंकराचं निवासस्थान आहे असे म्हणतात. आणि हे पहा, हे माझ्या मागे आहे ते आम्ही या हॉटेलमध्ये राहिलेलं आहे. आणि हे दालचिनीचं मार्केट आहे. खूप छान वाटते मला. आज आम्ही दालचिनीहून यमदौरला जाणार आहोत. आज आमच्या परिक्रमेचा पहिला दिवस आहे. चला तर निघूया परिक्रमेला यमदौरकडे. हर हर महादेव, जय भोलेनाथ. आता आम्ही बसमध्ये उतरून यमदौरकडे पायी चालत आहेत. यमदौरला 3 प्रदक्षिणा करून परिक्रमेला सुरुवात करीत आहे. हर हर महादेव. समोर दिसतोय तो कैलाश पर्वत, शंकराचे निवासस्थान. अगदी त्याच्या पायथ्याशीच मी चालत आहे. कैलाश पर्वताच्या परिक्रमेचा पहिला दिवस आहे. चालत परिक्रमेसाठी निघालेला आहे. हर हर महादेव. आज परिक्रमेचा पहिला दिवस असून यमदौर ते डेरापूक हे 13 किलोमीटर अंतर आहे. काही लोक चालून या ठिकाणी थकून बसलेले आहेत आणि काही लोक साष्टांग दंडवत करून परिक्रमा पूर्ण करत असल्याचे दिसून येत आहे. कैलाश पर्वताच्या पायथ्याशी चालत केव्हा 13 किलोमीटर संपले हे समजूनच आले नाही. आज आमचा मुक्काम डेरापूक येथे आहे. हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो. कैलाश मानसरोवर यात्रेचा आजचा 9वा दिवस असून परिक्रमेचा 2रा दिवस आहे. आता आम्ही डेरापूकवरून डोलमाला पासला जात आहोत. डेरापूक ते डोलमाला पास हे 5 किलोमीटर अंतर आहे आणि ही संपूर्ण खडी चढाई आहे. यात्रेकरू याप्रमाणे पुढे चालत आहे. आत्ता मी डोलमा पासच्या पायथ्याशी उभा आहे. हा आहे डोलमा पास. हे पहा डोलमा पास येथील वातावरण याप्रमाणे आहे. सकाळी खूप ढग होते
असं वाटलं की आता पाऊस पडतो की काय, पण पुन्हा वातावरणात बदल झाला आणि वातावरण खुललेलं आहे. हे समोर आहेत ते भोले बाबा, कैलाश पर्वत. याप्रमाणे येथील वातावरण आहे. डोलमा पास. दार्जिलिंगवरून मी आता डोलमा पासला पोचलेलो आहे. डोलमा पास 18,500 फुटावरती आहे. ऑक्सिजनची फार कमतरता आहे, मला जास्त बोलता येत नाही. हे बघा इथलं सृष्टी सौंदर्य कसं आहे. डोलमा पास. कैलास मानसरोवर यात्रेमधील महत्त्वाचा टप्पा मानला जातो हा डोलमा पास. सर्वात उंचीवरचं ठिकाण आहे डोलमा पास. हर हर महादेव. चला तर मित्रांनो, पुढे चालायला जाऊ द्या. हर हर महादेव.罗马拉垭口，海拔5650米，祝愿我吴大姐天天开心，万事顺遂，扎西得了。我他妈得过来呀！过来，过来。आत्ता मी डोलमाला पास पार करून खाली येत आहे. माझ्या उजव्या बाजूला समोर दिसते ते गौरीकुंड आहे. गौरीकुंड हे अत्यंत हिंदू धर्मातील पवित्र स्थळ आहे. देवी पार्वतीने भगवान शिवाचे प्रेम व भक्ती मिळवण्यासाठी या सरोवरामध्ये तपश्चर्या केली होती. तसेच येथेच गणेश भगवानाची निर्मिती झाली अशी कथा पुराणातून दिसून येत आहे. मित्रांनो, डेरापूरवरून डोलमा पास करून आता आम्ही जोतुलपूरला पोचलेलो आहे. 22 किलोमीटरचं अंतर पार करून आजचा आमचा मुक्काम जोतुलपूर येथे झैनजुला लॉजमध्ये आहे. अतिशय खडतर प्रवास आहे. पावसाचं चिन्ह दिसून येत आहेत. हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, कैलास मानसरोवर यात्रेचा आजचा आमचा 10वा दिवस असून परिक्रमेचा 3रा दिवस आहे. आणि ही परिक्रमा आत्ता पूर्ण झालेली आहे. मनामध्ये खूप आनंद होत आहे. कैलास मानसरोवरची परिक्रमा मी पायी केलेली आहे. अतिशय आनंद आहे. अतिशय सुंदर वातावरण आहे. मनामध्ये वाटतंय की खूप खूप आनंद झालेला आहे मला आता शब्दसुद्धा सुचत नाहीत की काय बोलावं असं. पण ह्या भोलेच्या कृपेने
माझी यात्रा पूर्ण झालेली आहे. भोले बाबा, असाच तुझा वरदहस्त माझ्या पाठीशी आणि माझ्या कुटुंबाशी राहू दे, हीच माझी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. जय भोलेनाथ, जय भोले बाबा, हर हर महादेव. मित्रांनो, आयुष्यात काहीतरी केल्याचं मला समाधान वाटत आहे. मनामध्ये खूप उत्साह आहे, आनंद आहे. काय सांगू तुम्हाला माझ्या आनंदाला परी. अंदाज भोले बाबाची परंपरा अपरंपार आहे. भोले बाबांनी मला पायी परिक्रमा करावी असा संकेत दिला होता आणि त्याप्रमाणे माझी परिक्रमा 3 दिवसाची पायी परिक्रमा आज पुरी झालेली आहे. धन्य आहे भोले बाबा. हर हर महादेव. जय भोलेनाथ, जय भोलेनाथ, जय भोलेनाथ. हे बघा, हे सर्व मैत्री ग्रुपचे आहेत. त्या सर्वांनी अशी परिक्रमा केलेली आहे. हे सर्व आनंदी दिसत आहेत. 3 दिवसाची परिक्रमा या सर्वांनी केलेली आहे. सर्वांच्या मनावरती आनंद पहा कसा दिसतोय तो. शिंदे साहेब, सर सर. हर 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 हर. जय भोले की, जय भोले की. याप्रमाणे सर्वांना आनंद झालेला आहे. त्या सर्वांनी पायी परिक्रमा करून आलेले आहेत. अतिशय उत्साही वातावरण या ठिकाणी आहे. सर्वांच्या चेहऱ्यावरती बघा कसा आनंद दिसत आहे. जय भोलेनाथ, जय भोलेनाथ. नमस्कार मित्रांनो, मी राजू घाटगे. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या यात्रेची सुरुवात झाली होती. बघता बघता यात्रेमध्ये दिवस कसे निघून गेले हे समजलेच नाही. यात्रा पूर्ण झाल्याचे मनाला समाधान होऊन डोळ्यामधून आनंद अश्रू येत आहेत. हे भोले बाबा, तुझा माझ्या पाठीशी धन्य आहे. तू माझी परिक्रमा करून घेतली. आज तुझा पाठीमागशी राहते. खूप आनंद होत आहे. तुझ्या आशीर्वादाने मी पूर्ण केलेलं आहे. हर हर महादेव. जय भोले बाबा. तुझी लीला परंपार आहे. मला वाटलं नव्हतं की माझी परिक्रमा होईल. तुझ्या पुढे मी नतमस्तक आहे तेव्हा असा तुझा वरदहस्त माझ्या पाठीमागे होता. हर हर भोले, हर हर भोले. असा तुझा वरदहस्त. जय भोले बाबा. हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, नुकतीच परिक्रमा पूर्ण करून आम्ही दार्जिलिंगच्या आमच्या नेहमीच्या हॉटेलमध्ये आलेलो आहे. आता आम्ही अष्टपदला चाललेलो आहोत. दार्जिलिंगपासून अष्टपद हे 5 किलोमीटर अंतर आहेत. याप्रमाणे बस केलेले आहेत. हे पाठीमागे सर्वजण माझ्याबरोबर अष्टपदला येत आहेत. हर हर महादेव. जय भोले की. मित्रांनो, आता मी अष्टपदला आलो आहे आणि अष्टपदवरून ते कैलास पर्वताचं हे दर्शन असं दिसून येत आहे. हे पहा, याप्रमाणे हळू लॉंग शॉट करतो. हे आहे अष्टपद आणि हे अष्टपद येथील हे याप्रमाणे असं हे वातावरण आहे. हे पहा, हे सर्व ग्रुप आहे माझ्याबरोबर जो आलेला आहे. हा सर्व ग्रुप माझ्याबरोबर आहे. हे बाजूला कैलाश पर्वताच्या लेफ्ट साईडला आहे तो अष्टपद आणि कैलाशाच्या समोर आहे तो नंदी. याप्रमाणे इथली रचना आहे. हर हर महादेव.
जय भोले की. मित्रांनो, आत्ता आम्ही अष्टपदवरून कैलास मानसरोवर इथं आलो आहे. आज पौर्णिमा आहे. वाजचा आमचा मुक्काम मानसरोवर लेक आश्रमात आहे. याप्रमाणे आश्रमाची रचना आहे. या ठिकाणी एका रूममध्ये 6 बेड ठेवलेले आहेत. याप्रमाणे 6 लोकांची अशी व्यवस्था केलेली आहे. मित्रांनो, मी माझ्या आयुष्यामध्ये संपूर्ण इंद्रधनुष्य कधीच पाहिला नाही. येथील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कैलास मानसरोवरामध्ये इंद्रधनुष्य पूर्ण आकारामध्ये दिसून येते आहे आणि हे आमचे भाग्यच मानावं लागेल. मित्रांनो, कैलास मानसरोवर व कैलास पर्वताचे कदाचित आमचे हे शेवटचे दर्शन असेल, कारण की यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार आहोत. हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, मी कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून आला असून याबाबतची सविस्तर माहिती मी व्हिडिओद्वारे आपणाला देत आहे. कैलास मानसरोवर यात्रा ही मैत्री ग्रुप मुंबई यांच्या माध्यमातून केलेली आहे. याकरिता मला 3,40,000 इतका खर्च आलेला आहे. यापैकी मैत्री ग्रुपचे 1,25,000 रुपये होते. तसेच विजा परमिट यासाठी मी 1,70,000 रुपयाचे अमेरिकन डॉलर खरेदी केले होते. त्याचप्रमाणे घोडे पोर्टल व इतर खर्चासाठी 1,02,000 रुपयाचे चायनीज युवान खरेदी केले होते. मी घोडा बुक केला होता, परंतु घोडा उपलब्ध नसल्याने मी कैलास मानसरोवर यात्रा ही पूर्णपणे पायीच केलेली आहे आणि त्यामुळे माझे सर्व पैसे परत आलेले आहेत. मित्रांनो, कैलास मानसरोवर यात्रेची संपूर्ण माहिती आवडली असेल तर राजू ट्रॅव्हल ट्रेल्स या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर व लाईक करा. त्याचप्रमाणे खाली कमेंट करा. धन्यवाद. हर हर महादेव.